चला वळूया मॅच कडे. आता जिंकणारा सामना क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. महत्वपूर्ण सामना मैदानावरती या दोन्ही संघाला. राष्ट्रवादी बॉयज चोनसाय अजित हैवल वर्ल्ड वाईज क्रिकेट प्रतियोगिता आजचा दुसरा दिवस सलामी जोडी मैदानावरती जीवा क्रिकेटर्स तर्फे दिसते ती म्हणजे विश्वजित त्याचबरोबर नागेश. हलकाच घेऊन काढतो या ठिकाणी. दोन धाव मात्र दुहेरी धावनं स्वतःचा संघाचा खातं खोलतो तो म्हणजे विश्वजित. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजे झिवा क्रिकेटर्स संघाने. फलंदाजीसाठी सुरुवात केली आहे. दोन धावेवरती संघाचं खातंही खोलतो तो म्हणजे विश्वजित. नागेश साथ देतोय, प्रतिसाद देतोय मैदानावर. पायाला स्पर्श करताय चेंडू या ठिकाणी. विकेट किपरच्या मागे जातोय. दोन चेंडूची सांगता होते. दोन धावा धाव फलकावरती. स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गॅबी घेऊन गट्टो या ठिकाणी. पाहावं लागेल काय होईल या चेंडूवरती. दोन धाव मात्र पूर्ण करतात. तीन चेंडूची सांगता, चार धावा धाव फलकावरती. विश्वजित एकेरी दुहेरी धावची साथ देतोय मैदानावरती. नागेश प्रतिसाद देतोय मैदानावर. महत्वपूर्ण सामना मैदानावर. जिंकणारा सामना क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. पाहावं लागेल. कोणती धाव नाही. मोठा अपील ठाकरता ठिकाणी अपीलला कोणती शंका नाही पंचांच्या मनात. स्लोवर पद्धतीचा चेंडू. चार चेंडूची सांगत होते. अजूनही दोन चेंडू बाकी आहेत या षटकातले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही तोपर्यंत निर्धाव चेंडू म्हणायला काही हरकत नाही. चांगला चेंडू, त्यावर मोठा फटका. चेंडू जातो तो सीमा पार. 6 धावांसाठी षटकारास एक अचूक या ठिकाणी लक्ष. आकाश उर्फ डंबा पेडणे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गोवा राज्यात या माणसाचं नाव आदर्शाने घेतलं जातं. बॉल व्हायचं काम महत्वपूर्ण सांभाळतोय तो म्हणजे आकाश. पहिल्या वेळेला षटकाची सांगता आणि धावसंख्या पोहोचली ती 10 वरती. नवीन गोलंदाज एडी येतोय मैदानावरती. सामना करेल नागेश या मैदानावर. लेक्सरच्या हलकेच बाहेर जाणारा चेंडू. एडी मैदानावरती दिसतोय. एडी पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. कोणती शंका नाही या चेंडूवरती. सलग 2 चेंडू निर्धाव. नागेशकडनं ही अपेक्षा नाहीये. नागेशला खेळावं लागेल या मैदानावरती. स्ट्राईकला रोटेट करावं लागेल. आज विश्वजीतचा बल्ला बोल बोलतोय. खराब चेंडू. फुलटा चेंडूवर सलग 3 चेंडू निर्धाव म्हणावं लागेल. फुलटा चेंडूवर
लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट. चार चेंडूची सांगता झाली आहे आणि काय कमबॅक म्हणावं लागेल बॉलिंग मार्गवरती ऍडीचं. चांगला जागा निवड त्या ठिकाणी पाहावं लागेल. एकेरी धावीची साथ होते मैदानावरती, समाधान मानावं लागेल या चेंडूवर. एक धावेवर 11 धावा, 11 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव मात्र हलकेच पूर्ण करतायत. षटकाची सांगत होते, लेग बाईचा इशारा. हलकाच कट होता या ठिकाणी. वांडिलांच्या जवळपास जातोय चेंडू, सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांना धावसंख्येत आता मात्र बदल होतोय. 16 धावा धावफलकावर. एक सुंदर मैदान, कडक ऊन, मुरमुसे मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर प्रतियोगिता राष्ट्रीय बॉयचा झोनचा आहे. अखेर स्वागत आहे आपलं का खूप वेळानंतर परत पुन्हा एकदा कॉमेंटेट करणं स्कोरिंग बुक वर. खराब चेंडू, अतिरिक्त धाव या ठिकाणी. धावसंख्येत बदल, 17 धावा धावफलकावरती. सुंदर प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळते. जीसीएस स्कोरर अखिलजी परब पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहावं लागेल. गडी बाद होतोय आणि एक मोठा हादरा बसतोय तो विश्वजितच्या रूपामध्ये. बॅक टू द डग आउट विश्वजित. विश्वच्या रूपात एक हादरा. नवीन फलंदाज मैदानावरती जयेश दिसतोय आणि पाहावं लागेल जयेशला आता तोडफाडवाली बल्लेबाजी करावी लागेल. तिसऱ्या षटक प्रगती प्रथावरती असताना 17 धावा. हलकाच घेऊन काढतो या ठिकाणी. एकदा मात्र हलकेच पुन्हा दुहेरी धावाचा कॉल येतोय. एकोणीस धावा, 3 चेंडूच्या सांगत आहे करेस. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू, पाहावं लागेल.
चेंडू जाते तो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावेने धाव संख्यात बदल. 23 धावा धावफलकावर. कोरगाव ना मध्ये ना तू गेम बघी काय राव तू एकदा मात्र हलकेच पूर्ण करतोय. लेग बाईचा इशारा. लॉफ्टेड शॉट एक पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव मात्र पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 26 ऑन द स्कोर कार्ड. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जर पाहायला गेलं तर 6 चेंडू मध्ये एकातून 2 फटके मिळाले तर मॅच मध्ये आणखी दबाव वाढेल कारण दोन्ही सामने तगडे आहेत. 26 धावा. 26 ऑन द स्कोर कार्ड. 26. कडक उन्हात या चांगलेला सामना. मुरमुसिक मैदान तुवेम. एक मोठी स्पर्धा. राष्ट्रीय बॉल चोनसाय फर्स्ट ऑल गोवा हाय बॉल वर्ल्ड वाइड क्रिकेट टूर्नामेंट. आजचा दुसरा दिवस या प्रतियोगितेचा. इन द लविंग मेमरी ऑफ लेट श्री रितेश सालगावकर उर्फ दाजी यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा. नवीन गोलंदाज अंतिम षटक. 26 धावा. 26. एका 2 फटके बसले या षटकात तर मॅच मध्ये दबाव वाढेल. प्रेशर वाढेल. एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी जागा बनवतो. या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग म्हणावं लागेल. जयची साथ आणि या ठिकाणी संदेशचा प्रतिसाद मैदानावर. दोन्ही दिग्गज क्रिकेटर, दोन्ही दिग्गज फलंदाज सिंगल डबल ने आपलं काम करतायत. चांगला चेंडू अल्टी पलटी करण्याच्या प्रयत्नात. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. चौतीस धावा. 3 चेंडूची सांगत होते. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहावं लागेल राहिलेल्या 3 चेंडू मध्ये किती धावांचं योगदान देईल. तो म्हणजे जयेश या मैदानावरती. जयेश संदेशची जोडगोळी मैदानावरती दिसते. युट्यूबच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक जोडलेत. चारी मैदान भरलंय प्रेक्षकांसमोर. हवेत विरघळतोय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहावं लागेल आणि गडी मात्र बाद होतोय. या मैदानाच्या माध्यमातून एक स्पर्धेच्या माध्यमातून ऋतुल होळकर पण या मॅचचा आनंद घेत आहेत. चांगले गॅप म्हणावं लागेल या ठिकाणी. जागा भरून काढतो या ठिकाणी. तेवढं क्षेत्ररक्षण.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा सलग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 37 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू, एक निर्णायक चेंडू या इनिंगचा. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट आणि गॅबी चेंडू खाली दिसतोय. .38 ऑन द स्कोर कार्ड. इनिंगची सांगता होते आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 38 टू विन. 24 चेंडू 38 धावा सामना जिंकण्यासाठी. इनिंगची सांगता प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो म्हणजे जिव्हा क्रिकेटर्स संघाने. प्रथमतः फलंदाजी करण्याचं निवडलं गेलं आणि आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे या ठिकाणी पर्रा संघाला गोलंदाजीसाठी 37 धावा. So in the last match, Manthan has scored 31 runs for his side himself and Gabby 24 runs. So Sai Cricketers Parra had a good lineup, batting lineup. Not to forget, they are chasing target of 38 runs set by Jiva Cricketers Mayam here. Jayesh will be bowling first over for this Jiva Cricketers Mayam. All set for the start of second inning of this match. Chase first time in his over and this time a reversive attempted and successfully scoring 4 runs for himself, his team, opening the account for team with that 4. Score is 4 on the board for Sai Cricketers Parra here. Just getting a right punishment on that very loose delivery ball. A reverse attempted by batter there, Gabby. Just second time in his over. Once again Gabby trying a reverse sweep.
missing ball completely. So dot ball for Jayesh here. No run taken. So good comeback by this Jayesh for his team himself. Score remain as it is. Just a time is over. A lower full toss. Gabby misses ball completely. Once again, two consecutive dot deliveries by this Jayesh after getting a punishment on first delivery for 4 runs. Score remain as it is, 4 on the board. Good comeback by this Jayesh. He is showing his all skill of bowling here. Two consecutive dots. Fourth time is over and no declare by official there, umpire Munna Dabulkar. So extras open their account for Sai Cricketers Parra. Score moves to 5. Not to forget, target is 38 runs required to win this match in 24 deliveries. This time a full touch delivery and a right punishment, ball crosses for maximum 6 runs for Gabby here. Score is 11 on the board now for Sai Cricketers Parra. So Jayesh, after bowling two good deliveries, has given away 6 runs on the last delivery. So the score is 11 on the board. Gabby will be facing Jayesh. This time reverse sweep attempted, ulti-palti shot and successful in hitting the ball. Good fielding there. A certain 4 runs have been saved and just 1 run taken there by Gabby here. Score moves to 12 on the board now. It was a good shot, but batters getting a 1 run on last delivery bowled. 12 on the board. Jayesh, 5th time in his over. Good delivery right in the block hole and a chance of a run out, but fielder fumbles there. So the batter getting a single run. Score moves to 13. So after completion of 1 over, score is 13 on the board for Sai Cricketers Parra. Not to forget, they are chasing the target of 38 runs. So the second over for Jiva Cricketers will be bowled by Vishwajit here. Facing him will be Manthan for Sai Cricketers Parra. "13 on the board. First delivery of the second over. Good shot towards mid long on region. Manthan crosses for a single. Score moves to 14. Lots depend on the bowlers here to restrict the batters from this Sai Cricketers Parra. Batting first. Target is 38 runs. Vishwajit to Gabby here. A good clever delivery. Third delivery by Vishwajit here. Score remains as it is. 14 on the board for Sai Cricketers Parra here. Gabby on strike. Vishwajit to Gabby now. Third time in his over. Vishwajit to Gabby. Gabby pushes ball towards his offside. Crosses for a single. Trying to get second one. Might have been a risky one. Settles for single. Score moves to 15 on board for Sai Cricketers Parra here.
Vishwajit restricting the batters from Sai Cricketers Parra here, not allowing to hit the ball above the boundary line. Vishwajit to Manthan, a good delivery once again. He too pushes ball towards his offside, crosses for single, taking a risky second one and getting it successfully. So score is 17 on the board now for this Sai Cricketers Parra. They are chasing a target of 38 runs. This is the match going on between Jiva Cricketers Mayem and Sai Cricketers Parra. Jiva Cricketers scoring 37 runs, set 38 runs target. Next delivery, a good delivery, full length. That delivery, Vishwajit showing his class of bowling skill here. A good all-round performance by this Vishwajit for his team. While batting, he has scored above 14 runs for his team. Vishwajit to Manthan, good delivery once again. Batter pushing ball towards mid-on region, crosses for 2 runs here. Good running between the wicket by this Gabby and this Manthan. 2 runs on the last delivery. Score is 19 on the board. So after completion of 2 overs, score is 19 on the board. So the target is achieved half, 19 on the board. So more 19 runs required in next 2 overs. That is 12 deliveries and 19 runs required for this Sai Cricketers Parra to win this match and be in the next round. So the third over for this Jiva Cricketers Mayam will be bowled by Chandresh. So lots depend on these bowlers now from Jiva Cricketers, Mayam. 12 deliveries to go and 19 runs required. Not a easy target to on strike. Batter is Gabby for Sai Cricketers Parra. Chandresh, a happy delivery, maybe landing the safe hand. Yes, a good well judge catch taken there by Vishwajit here. All round performance by this Vishwajit for his team. While batting, he has scored above 14 runs. While bowling, he has not given, he has restricted actually batters to free their hands. Now a good judge catch taken on the boundary line. So the score remains as it is. Gabby departs here. Score is 19. Still 19 runs required for this Sai Cricketers Parra to win this match. So the Gabby is replaced by Server here. Next batter is Server. He will be on strike. Bowling is Chandresh. He will be bowling his second ball of the over. Time a good delivery. Chance of a run out here. And bowler itself misses to hit the ball. 1 run taken by Server. Score moves to 20. Now the equations. 18 runs still required in the remaining deliveries. Now Manthan on strike. This was a happy delivery and a right punishment. Ball crosses above the boundary line for maximum 6 for Manthan here. 20 plus 6, 26 on the board now. A happy delivery by Chandresh here, allowing the Manthan to free his hand and getting maximum runs on that last shot.
6. Last depend on Manthan. Score is 26 on the board. After completion of 2.3 overs, more 9 balls required to be bowled by Jiva Cricketers Mayam. This time a good delivery by Chandresh and a good fielding on the boundary line by that fielder there. Manthan crosses for a single. Score moves to 27. Not to forget, 38 is the target, 27 on the board. So more 11 runs required in remaining deliveries. That is 8 deliveries and a fumble there by fielder there. This will prove costlier. It was a catch on the inner circle and fielder doing a fumble there. Miss catch. 2 runs taken on the last delivery. By server. Next delivery, a lower footer delivery, and this time a good fielding. Chance of a run out, but bowler not hitting the wicket there. And after completion of 3 overs, score is 30 on the board. 38 is the target, so more 8 runs required in the last 6 deliveries to be bowled by Jiva Cricketers Mayam. So Mithun will be bowling the last and final 6 deliveries of the Jiva Cricketers Mayam. 8 to get good delivery right in the block hole. Batsman hitting towards mid of region. Better there, trying to get second one. Settles for a single. Score moves to 31. More 7 runs required to win this match for the Sai Cricketers Parra. 5 deliveries now. 5 deliveries, 7 runs required. Mithun, a wayward wide declared by the main umpire, Amay Naik. So the run going in extras account. Score moves to 32 now. So the equation remains 5 deliveries to go, 6 runs required. Mithun, good delivery right in the block hole. 1 run taken, trying to get second one, maybe a risky one, and I think bowler has done a fumble here, I think. And a review for run out. So last over in progress. 38 is the target. 32 already scored. And there is a review for run out. So I request Bhaitwada boys, captain, please come near commentary box. Next match will be played between winners of this match and Bhaitwada boys. So decision is not out here. So 33 on the board now. 5 runs still required. Mithun, once again a good delivery. Ball is high up in the air. And once again, good judge catch taken by Vishwajit. He was running right from the boundary line. Good judge
catch, sorry, taken. So the equation still left. 5 runs still required to win this match. This time a good delivery. Batter misses completely and a run out there now. So Sai Cricketers Parra losing their wicket. This time in form of run out. Score remain as it is. 33 on the board. 5. So new batter is Aryan for Sai Cricketers Parra here. 5 runs still required to win this match. In the remaining deliveries. Mithun, a good shot. Maybe a catch. Yes, once again. A good, well judged catch taken on the boundary line there by fielder there. Still 5 runs required to win this match. Wicket. Played here. Mithun. Mithun to Advik. Sorry, Mitesh is the bowler. This time a good shot. And once again a good catch taken by this Vishwajit. All compliment for this Jiva Cricket. They were playing 9 players there and good fielding. And all compliment for this player. Vishwajit, he has taken 3 superb catches for his team.